लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा व महानगर यांच्या वतीनं आयोजित केलेल्या संवाद सोहळा तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सयाजीराव झुंजार, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री दत्ता शेठ अनारसे यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती। नाशिकमधील सिडकोमध्ये असलेल्या श्री संत सेना महाराज भवन या ठिकाणी असंख्य संख्येने समाज बांधव उपस्थित होते। यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश भाऊ सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अविनाश लोखंडे सिन्नर तसेच कैलास भाऊ आंबेकर इगतपुरी, श्री रोशन भाऊ शिंदे युवा सेना प्रमुख नाशिक तसेच श्री संजय भाऊ गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांचीही उपस्थिती लाभली। श्री नानाभाऊ वाघ, राजेंद्र कोरडे, अर्जुन सोनवणे तसेच त्र्यंबक तालुक्यातून गणेश भाऊ सोनवणे, विभागीय अध्यक्ष अरुणजी राणे, युवा सेना महानगर प्रमुख ज्ञानेश्वर बोराडे, माजी प्रदेश उपाध्यक्ष अशोक काका सूर्यवंशी, विकास पगारे, माजी विशेष निमंत्रित सदस्य श्री नारायणरावजी यादव, सोपान सोनवणे यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली। महाराष्ट्र प्रदेश नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष श्री सयाजीराव झुंजार यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना खूप चांगले दाखले देऊन समाजकार्य कशा प्रकारे करावे आणि समाजाप्रत आपली भावना कशी असावी याबद्दल भावनिक उद्गार केले। त्यांच्या संवादातून समाज बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आपापसात असलेले मतभेद विसरून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे माता भगिनींची उपस्थिती उल्लेखनीय होती। कार्यक्रमाप्रसंगी अनेक समाज बांधवांना विशेष नेमणुका करून जबाबदारी देण्यात आली। अध्यक्ष असतील, महाराष्ट्राची कार्यकारिणी असेल, विभागीय असतील, त्या सगळ्यांनी साथ दिली। एकट्या व्यक्तीचं हे काम नसतं। संघटना चालवणं ही काही मोठी जबाबदारी असते। ती व्यक्ती म्हणून मोठी नाही तर संघटना म्हणून मोठी आहे। कोणतेही व्यक्ती आज पदावर आहे किंवा उद्या पदावर नसेल तरी सुद्धा त्यांनी त्याच्या केलेल्या कामाची कदर आलेले कुठे माहित नाही, पण निश्चितपणे 1000 स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट आहे। गेले 20 वर्षापासून यापर्यंत आम्ही आलो। अजूनही आमचे काही प्लॅन आहेत की जेणेकरून तुमचे जे शब्द आहेत इथे वंचितांसाठी जे लग्न या ठिकाणी होतात, हे जे हॉल आहे नॉमिनल शुल्क आहे एवढी वस्तूमध्ये आम्ही जे आमचे समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना भेटावं, महामंडळ नेमकं काय आहे हे थोडंसं सांगावं, कारण तुम्हाला ती माहिती आहे। तरी माझ्या भावनेनं मला स्वतःला जे महामंडळ भोवलं, आजपर्यंत 30 वर्षामध्ये महामंडळाचे जे अनुभव घेतले ते तुमच्यासमोर कथन करावेत या अनुषंगाने आपल्या समोर मी आज उभा आहे। त्या विचारपीठावर उपस्थित आदरणीय अप्पा असतील, अण्णा असतील, सीमाताई आहेत, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।